इकडनं छान व्ह्यू मिळतोय। हे बघा, हे ते लाकडी घर जे आम्ही वर चढलेलो आहोत तिकडचं, तो झुलता किंवा झुकलेला मनोरा। मागे तुम्हाला तलाव दिसतोय, लेक, त्याच्यावरती झाडं असलेला डोंगर आणि त्याच्याही वरती, त्याच्या शिखरावरती तुम्हाला बर्फाच्छादित ते डोंगर दिसत आहेत, शिखर दिसतंय आणि त्याच्याही वरती ढग। वाह, सुंदर। स्वित्झर्लंड, अवर्णनीय स्वित्झर्लंड। हा ढग बघा कसा अडकलाय तिकडे, हा बघा असा कापूसच जणू। आता मी कवी वगैरे होईन की काय? एक एक उपमा, आता उपमा आणायचे कुठून ना, त्यामुळे मी अवर्णनीय असा शब्द वापरून मोकळा झालेलो आहे। तर जास्त काही मला उपमा देता येणार नाहीत। नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई आणि माझ्यासोबत आहे स्टीवन रॉड्रिग्स वसई। मंडळी, आता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही पुन्हा एकदा निघालेलो आहोत। पण एवढ्या सकाळी आम्ही का निघालेलो आहोत? कारण आम्ही जातो एका दुसऱ्या देशामध्ये, ज्या देशाबद्दल आपण वर्षानुवर्ष ऐकलेलं आहे, आपण चित्रपटामध्ये तिथली दृश्य पाहिलेली आहेत। तर हा देश कोणता आहे आणि तिकडे आम्हाला त्या दृश्यांपैकी काही दृश्य पाहायला मिळतात का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहावा लागेल आणि पूर्ण पाहावा लागेल। मंडळी, आता मिलानमध्ये आहोत। सकाळचे मला वाटतं 6-6:30 वाजले आहेत आणि आम्ही आमची पुढची बस पकडण्यासाठी जातोय। माझ्या मागे एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता मिलान स्टेशन आहे मॅल्पेनचा, आणि हा परिसर पहा, पूर्ण उंच बिल्डिंग्स, मोठमोठे ऑफिसेस, KPMG वगैरे आम्ही मागे पाहिलं, WeWorkची ऑफिसेस आहेत आणि हा प्राईम एरिया दिसतोय। माफ करा, ते मिलान सेंट्रल स्टेशन आहे, मॅल्पेनचा नाही, मॅल्पेनचा वेगळ्या ठिकाणी आहे। सकाळची वेळ आहे त्यामुळे जास्त गर्दी दिसत नाही आहे, रविवारचा दिवस आहे। आम्ही निघाले आहोत फिरायला आणि लोकांचा आज आरामाचा दिवस आहे। चला जाऊया। मंडळी, इकडे ट्रामचे रूळ कसे आहेत बघा, आणि इकडच्या ट्राम ज्या आहेत त्या इतर शहराच्या मानाने तितक्या आधुनिक नाही आहेत। म्हणजे त्यांची बोगी जी आहे किंवा इंजिन जे आहे ते जुनं दिसतंय, जुन्या काळची आठवण करून देणारं दिसतंय। ही बघा, ह्या बाजूनं आधुनिक रूप घेतलेली एक ट्राम येते आणि ही आधुनिक तर आपण बऱ्याच बघितलेल्या आहेत, मात्र ही बघा, ही जुनी बघा कशी आहे। वाह, आवाज देखील बराच करते ती। छान शॉट मिळाला, जुनी आणि नवीन। वा, हिला 2-3 डबे आहेत, ती सिंगल डब्याची होती। ओके मंडळी, तर फायनली आता तुम्हाला सांगूनच टाकतो, आम्ही जातोय स्वित्झर्लंडला आणि त्यासाठी आम्ही बुक केलेली आहे एक ट्रेन सफारी, जिचं नाव आणि त्याचे डिटेल्स जे आहेत ते स्टीवन आपल्याला सांगेल। आता स्टीवन सांग ना। सो गेट युअर गाईडवरून आम्ही एक टूर बुक केली आहे, ज्याचं नाव आहे मिलान सेंट मॉरिट्स अँड पॅनोरॅमिक बर्निना एक्सप्रेस टूर। सो ह्या टूरचा प्रोग्राम असा आहे, सो आम्ही या ठिकाणून पिझ्झा डेला रिपब्लिका ह्या ठिकाणावरून एक बस पकडणार आहोत, जी 3 तासात आम्हाला सेंट मॉरिट्सला घेऊन जाणार आहे, बरोबर, स्विस ॲल्प्सला। तिथून तिथे बहुतेक आम्हाला फ्री टाइम मिळेल, तिथे की पुढच्या डेस्टिनेशनला माहिती नाही आहे, पण तिथून आम्हाला सेंट मॉरिट्स टू टिरानो एक एक्सप्रेस आहे, बर्निना एक्सप्रेस, जी पॅनोरॅमिक व्ह्यूसाठी भरपूर फेमस आहे। त्यामध्ये आमची 2nd क्लासमध्ये सिटिंग रिझर्वेशन आहे आणि ती स्लो जाणारी ट्रेन आहे। तिची जर्नी जवळजवळ 2 तास 15 मिनिटं चालणार आहे। अच्छा, आणि त्यानंतर आम्ही तिरानोला पोहोचणार। सो आयदर सेंट मॉरिट्स किंवा तिरानोला आपल्याला एक फ्री टाइम, 1-1.5 तासाचा फ्री टाइम असेल आणि मग तिरानोवरून मिलानोसाठी एक बस आम्हाला ड्रॉप करेल इथे, ज्या ठिकाणी आपण सध्या आहोत तिथे आम्हाला। ती जर्नी जवळजवळ 2.5 तासाची आहे। इथे पोहोचल्यावर आमची टूर संपेल। आमच्यासोबत एक टूर गाईड आहे, सुनील डासोजी। हां, तर ही बघा, मागे जाते ती मुलगी आमची टूर गाईड आहे आणि ती आम्हाला व्यवस्थित सर्व स्थळांची माहिती देणार आहे। तर बर्निना एक्सप्रेस हे तुम्ही समजा गुगलवरती किंवा यूट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला दिसेल, आणि मला वाटतं बर्निना एक्सप्रेस की तो काहीच पार्ट जो आहे तो युनेस्को हेरिटेजमध्ये येतो आणि खूपच सुंदर असा हा अनुभव असणार आहे। आम्ही याचे व्हिडिओज पाहिलेले आहेत, ब्लॉग्स वाचलेले आहेत, तर मजा तर येणार आहे। आणि बरीच मंडळी इकडे जमा झालेली आहे स्वित्झर्लंडला जाण्यासाठी आणि हा बर्निना एक्सप्रेसचा अनुभव घेण्यासाठी। तर अजून एक देश आपण स्टीवन आज फिरणार आहोत, लिस्टमध्ये ॲड होणार आहे, बघूया कसं होतंय ते। सेंट मॉरिट्सला जात असताना एके ठिकाणी आमची बस थांबलेली आहे, नाश्ता वगैरे करण्यासाठी एक छोटा ब्रेक घेतलेला आहे
तुम्ही आल्प्स पर्वत आणि वरती शिखरावरती असलेला बर्फ बघू शकता. त्या बाजूला देखील बघा. हे मंडळी, आता मी स्वित्झर्लंडला पोहोचलेलो आहोत आणि बस अड्ड्यावर आता आमची बस ही बघा, ती बस गेलेली आहे आणि सेंट मॉरिट्स येथे आम्ही आहोत. इकडनं आमची तिराना एक्सप्रेस जी आहे ती जाणार आहे. आता स्वित्झर्लंडमध्ये आमची गाईड आम्हाला सिटी सेंटरला घेऊन जात आहे आणि इकडनं आमची बर्निना एक्सप्रेस सुटणार आहे. मागे काही गाड्या दिसत आहेत आपल्याला. त्या अगोदर आमच्याकडे 1-1.5-2 तास आहे. तर आम्ही आता थोडंसं शहर हे फिरणार आहोत. या शहराची लोकसंख्या जवळपास 5,000 आहे आणि चारही बाजूने तुम्ही बघू शकता बर्फाच्छादित डोंगराने हे गाव वेढलेलं आहे. गाव किंवा छोटं शहर म्हणा. स्वित्झर्लंडचा तुम्हाला माहिती असेल, स्वित्झर्लंडचा 58% भाग हा डोंगरांनी व्यापलेला आहे आणि तरी देखील खूपच सुंदर आणि स्वच्छ असं हे शहर आहे किंवा देश आहे. थोडं वर चढाई करायची आहे बहुतेक. हा तसा तलावांचा देश आहे, लेक्सचा. ते एक तलाव तुम्हाला इकडे दिसतोय बघा आणि त्यामध्ये लोक नौकानयन वगैरे करताना दिसत आहेत. हे पहा. चला, आमची मंडळी निघालेली आहे इकडे. जाऊया वर. बर्फ इतक्या जवळ असल्यामुळे थोडं थंडावा आहे. बघा, इकडनं तलाव तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि त्याच्या मागे बर्फाच्छादित डोंगर. स्वित्झर्लंड का एवढं नावाजलेलं आहे, का प्रसिद्ध आहे आपल्या सौंदर्यासाठी, ते इकडे व्यवस्थित समजते आपल्याला. या छोट्याशा शहराच्या सिटी सेंटर परिसरामध्ये आम्ही इकडे आता पोहोचलेलो आहोत. हे बघा, कुठे घेऊन जाते बघूया. मंडळी, ॲम्स्टरडॅम मध्ये गेलो होतो. तिकडे सांगितलं की माणसांपेक्षा जास्त सायकली आहेत तिकडे. आणि स्वित्झर्लंडमध्ये असं वाटतं की माणसांपेक्षा जास्त म्हणजे माणूस दिसतच नाहीये, पर्यटकच दिसत आहेत. नॉर्मल इकडचे स्थानिक काही दिसत नाहीयेत. आणि इकडच्या स्थानिकांपेक्षा मला वाटतं इकडची दुकानं जास्त असावीत. सगळे ब्रँड इकडे आहेत आणि मोठमोठी दुकानं आहेत. आता आम्ही आमच्या गाईडने सुचवल्याप्रमाणे एक लिनिंग टावर इकडे देखील आहे, बेल टावर आहे. तो बघता येतो का, आम्ही ते आता पाहायला चाललोय. बघूया आम्हाला सापडतो का. हे बघा, म्हणजे झाडापेक्षा नाकापेक्षा मोती जड, तसं झाडापेक्षा फुलं मोठी झालेली आहेत इकडे. आणि ह्या पिवळ्या फुलांमध्ये थोडासा चेहरा दिसतो का. मागे देखील आपल्याला हे फुल सापडलं होतं, डोळे आणि तोंड. स्वित्झर्लंडच्या बऱ्याच गोष्टी फेमस आहेत, त्यामधलं स्विस नाईफ इकडे तुम्ही बघू शकता. विविध प्रकारचे स्विस नाईफ इकडे दिसत आहेत. स्वित्झर्लंडची चॉकलेट्स, पिझ्झा, स्वित्झर्लंडचा तटस्थपणा जगातील कोणत्याही घटनेवरती, स्वित्झर्लंडचे लोक, सर्वच प्रसिद्ध आहे. आज त्याच स्वित्झर्लंडला आम्ही ह्या गल्ल्यामधून फिरतोय. ते गाड्यांचं इकडे एक काय लिहिलंय, BMW R90 स्क्रॅम्बलर. वा, ही देखील एक मोठी कार दिसते. ह्याच्या बाजूला जी आहे ती अतिशय सुंदर जुन्या काळातली बघा. बघा, वा. आमच्या सोबतच इतर लोक देखील काचेतून डोकावून पाहत आहेत ह्या कार. अवर्णनीय स्वित्झर्लंड असं बोलता येईल. काय उपमा द्याव्या. आपल्या काश्मीरचीच उपमा देता येईल, त्याशिवाय दुसरं काही उपमा आपण देऊ शकत नाही. काश्मीर देखील असंच जबरदस्त सुंदर आहे. हे बघा, वा. बस फक्त कॅमेरा फिरवत राहावा आणि डोळ्यामध्ये हे सर्व सौंदर्य साठवून घ्यावं कॅमेराच्या माध्यमातून. चालायला कशी आपल्याकडे असतात ना रिसॉर्टवर वगैरे.
इकडच्या रस्त्याची खासियत म्हणजे आता रस्त्याला असं नैसर्गिक उतार तर आहेच, पण त्यांनी पाणी जावं आणि बर्फाचं वितळलेलं पाणी वगैरे जावं त्यासाठी बघा इकडे असा उतार दिलेला आहे. पाणी रस्त्यावर थांबणार नाही. इकडे काय ग्राउंड वगैरे असावं बहुतेक, स्टेडियम सारखं दिसतंय. कमालीची शांतता आहे, म्हणजे आम्ही जे बोलतोय तोच आवाज येतोय आणि गाड्यांचा आवाज, बाकी कसलाच आवाज नाही. माणसं बोलताना आवाज नाही की कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज नाही, कसलाही आवाज नाही. हा, थोडा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय, अन्यथा एकदम निवांत आहे. इटलीकडे पिसाचा लिनिंग टॉवर आहे, तर स्वित्झर्लंड काही मागे नाही. त्यांच्याकडे देखील सेंट मॉरिट्सचा हा लिनिंग टॉवर आहे. हा देखील एक बेल टॉवर आहे. हा 1570 साली बांधलेला आहे. आणि हा तसं बघितलं तर आमच्या गाईडने सांगितलं की पिसाच्या टॉवरपेक्षा जास्त झुकलेला आहे. हा 5-5.5 डिग्री झुकलेला आहे. बघा इकडे या छोट्याशा ठिकाणी किती प्रकारची ही फुलं आहेत बघा, आणि ही काही लावलेली नाही आहेत, अशीच रानटी रुजलेली आहेत. हे एक झालं मोठ्या पाकळ्यांचं, हे पिवळं छोट्या पाकळ्यांचं. त्यानंतर तिकडे हे बघा निळ्या रंगाचं आहे. त्यानंतर निळ्या रंगाचं उभं दिसतंय. निळ्या रंगाचं अजून एक असं उमललेलं दिसतंय. बघा निसर्गाने मुक्त उधळण केलेली आहे स्वित्झर्लंडवरती. वा, इकडे एक ओहोळ खळखळ वाहण्याचा आवाज येतोय आणि आम्हाला एक पायवाट दिसली. पायवाट्यावरून जाऊन बघतो आम्ही, बघूया पाणी कसं थंडगार असणार, शंकाच नाही. आवाजाचा जोर वाढत चाललेला आहे. हा, तो बघा, हा झरा अक्षरशः खळखळ वाहतोय. वा, काय जोर आहे पाण्याला. वा, स्वित्झर्लंडच्या झऱ्याचं पाणी प्यायला पाहिजे. बघूया वाकून काही हातामध्ये येते का. वा, थंडगार बर्फासारखं आहे. आणि अजून एक गोष्ट काय माहित, आपण सर्व मसाले खातो त्यामुळे की काय, आता आम्ही दोघांनी देखील इकडे आजूबाजूला बर्फ असून सुद्धा आणि एवढी थंड हवा वाहत असून सुद्धा आम्हाला आमची जॅकेट काढावी लागली, कारण आमची पाठ अक्षरशः घामाने भिजून गेली. स्वित्झर्लंडमध्ये इकडे हे बर्फासारखं पाणी वाहत असताना आणि मागे बर्फ आहे तरी देखील बहुतेक आम्ही बराच वेळ चाललो, त्यामुळे हे झालं असावं. पायवाटेवर बघा आमच्या नजरेस कोण पडलं. हळूहळू चढाई सुरू आहे. आम्ही निघतो पुढे बरं का मावशी. चला. हा हे बघा, हे म्हातारीच्या केसासारखं अजून एक फुल इकडे दिसते. हात लावणार नाही मी, कारण कदाचित खाज वगैरे असेल त्याला. उगाच गडबड नको तिकडे धाडस नको, नाही का. चला. वा, कसलं सुंदर गाव आहे. हे बघा, आपल्या हिमाचलमध्ये जशी छपरं असतात दगडांची, तशी छपराची रचना इकडे आहे. म्हणजे हे फक्त त्यांच्या अंगणात नाही आहे, वर देखील त्यांचं छप्पर तसंच आहे. ह्या छपरामुळेच उष्णता आत राहते असं काहीतरी आमची गाईड म्हणत होती. आणि इटलीवरून येताना तिने आम्हाला काही अशी जुनी घरं देखील दाखवली. तर इकडे स्वित्झर्लंडमध्ये देखील असंच आहे. एक सुंदर लाकडी घर दिसतंय, संपूर्ण लाकडी असं दिसतंय. ते कदाचित फक्त त्याला असा शो असेल, कल्पना नाही. त्याच्या मागे व्ह्यू बघा. वा, जबरदस्त. तिकडे देखील बर्फच बर्फ. इकडनं छान व्ह्यू मिळतोय. हे बघा, हे ते लाकडी घर जे आम्ही वर चढलेलो आहोत तिकडचं, तो झुलता किंवा झुकलेला मनोरा. मागे तुम्हाला तलाव दिसतोय, लेक. त्याच्यावरती झाडं असलेला डोंगर, आणि त्याच्याही वरती, त्याच्या शिखरावरती तुम्हाला बर्फाच्छादित ते डोंगर दिसत आहेत, शिखर दिसतंय, आणि त्याच्याही वरती ढग. वा, सुंदर. स्वित्झर्लंड, अवर्णनीय स्वित्झर्लंड.
हा ढग बघा कसा अडकलाय तिकडे, हा बघा असा कापूसच जणू. आता मी कवी वगैरे होईन की काय, एक एक उपमा, आता उपमा आणायचे कुठून ना, त्यामुळे मी अवर्णनीय असा शब्द वापरून मोकळा झालेलो आहे. तर जास्त काही मला उपमा देता येणार नाहीत. चला, जितके वर जाल तितके विविध प्रकारचे तुम्हाला व्ह्यूज मिळत जाणार. आता इकडे स्टीवनने दाखवलं की इकडे बघा कोपऱ्यामध्ये तुम्हाला शहर देखील दिसतंय आणि मागचा नजारा तोच आहे. छप्पर व्यवस्थित पाहता येतं इकडे बघा, दगडांनी पूर्वी पाट्या होत्या तसे छप्पर आहे. 12 वाजले आहेत आणि येथे चर्चच्या घंटांचा निनाद आपल्याला ऐकू येतोय. मला वाटतं 2-3 घंटा एकत्र वाजतायत की काय. मंडळी, बर्फ आहे म्हणजे तिकडे स्कीइंग प्रसिद्ध असणारच आणि स्वित्झर्लंड देखील त्याला अपवाद नाहीये. सेंट मॉरिट्सच्या एक क्लब आहे कोणता तरी, ज्याला 100 वर्ष पूर्ण झाली. 1985 साली तेव्हा उभारलेलं हे शिल्प आहे. स्वित्झर्लंडच्या प्रसिद्ध गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये घड्याळ मेन्शन करायचं राहून गेलं. हे बघा स्विस घड्याळ इकडे दिसत आहेत. सन 1900 साली सेंट मॉरिट्स कसं दिसायचं त्याचा हा एक फोटो इकडे लावलेला आहे. आतापर्यंत 2 वेळा सेंट मॉरिट्सला ऑलिम्पिक भरवलेलं आहे असं इकडे लिहिलेलं आहे. 1928, 1948. मला वाटतं हे विंटर ऑलिम्पिक, हिवाळी ऑलिम्पिक बद्दल बोलत असावेत. बघा फोटोज देखील आहेत. 2017ला वर्ल्ड स्की चॅम्पियनशिप झाली होती, त्याबद्दल एक बॅनर इकडे आहे. मंडळी, स्टीवन आपल्याबरोबर फिरतोय, पण पक्का छुपा रुस्तम निघाला. बघा स्वित्झर्लंडमध्ये त्याचं हॉटेल आहे, हॉटेल स्टेफानी असं लिहिलेलं आहे बघा. डेस्टिनेशन आलेलं आहे. तर स्टीवन बाय बाय. आता आपली भेट, आता तू जेव्हा भारतात येशील तेव्हा भेटूया. चलो बाय. टेस्ला मॉडेल. स्टीवन बघा त्याच्या गावचं पाणी पिताना, स्वित्झर्लंडचं. त्याचं हॉटेल तर इकडेच आहे. वा, हे फाउंटन जिकडे तिकडे आहेतच. मस्त थंडगार, एकदम बर्फासारखं पाणी असेल, थंड. हे बघा जुन्या पद्धतीची एक गाडी आम्हाला दिसली इकडे. आम्ही रेल्वे स्टेशनकडे जातोय आमची बनीना एक्सप्रेस पकडण्यासाठी. बागकामाची आवड असली की बघा कसं सुंदर पद्धतीने छोटीशी बाग सजवता येते. ही बघा ही फुलं, त्यामध्ये छोटे छोटे असे. आता इकडे एक पोपट दिसतोय, कासव आहे. मागे आपण एक ट्रॉफ बघितला. इकडे देखील हा कोणता प्राणी, नाव विसरलो मी. हां, लेडी बग इकडे दाखवलेला आहे. फुलपाखरू आहे. काय सुंदर फुलं आहे ती. वा, आणि 7 बुटके वगैरे आहेत बहुतेक इकडे. वा, हे फुल बघा. वा, आवड असली की सवड मिळते आणि मग असं सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळते. छान. बरं झालं पाऊस वगैरे काही आला नाही आणि आम्हाला सुंदर या परिसरात फिरता आलं, झऱ्याजवळ जाता आलं. ओके मंडळी, 6 नंबर प्लॅटफॉर्मवरती ही आहे आमची बनीना एक्सप्रेस आणि आमचे सीट नंबर्स आहेत 46, 47, 48. आता ते कुठे आहेत बघूया, कारण कोच काही दिलेला नाहीये. हां, ह्या ट्रेनचं तिकीट आम्हाला जवळपास 13,000 रुपये प्रति माणसी पडलं. आणि ह्यामध्ये ते मिलानवरून तुम्हाला जवळपास 3-3.5 तास बसने तुम्हाला सेंट मॉरिट्सला आणतात. आता आम्ही सेंट मॉरिट्सला आहोत. ही ट्रेन जी आहे ती सेंट मॉरिट्सवरून टिरानोला जाते आणि हाच तो बनीना एक्सप्रेसचा एक्सपिरियन्स आहे. टिरानोवरून तुम्हाला पुन्हा बसने मिलानला आणलं जाते. ह्या संपूर्ण एक्सपिरियन्सचा जो खर्च आहे तो आहे 13,000 रुपये प्रति माणसी. आणि बनीना एक्सप्रेस ही युनेस्कोच्या हेरिटेजमध्ये मोडते आणि ह्याच्या काचा बघा तुम्ही कशा आहेत, त्या पूर्ण छतापर्यंत गेलेल्या आहेत. आत गेल्यानंतर ह्यातून कसं दिसणार आहे व्यवस्थित ते आपण पाहणार आहोत. काय व्ह्यू आहे, का ती खास आहे, ते आपण सर्व जाणून घेणार आहोत. हे बघा
युनेस्कोची इकडे माहिती दिलेली आहे बर्निना एक्सप्रेसबद्दल. आता मला घाई झालेली आहे त्यामुळे मला पटकन गेलं पाहिजे कारण आमची टूर लीडर गेलेली आहे 6 नंबर प्लॅटफॉर्मवरती. चला जाऊया. ओके, आता ह्या बर्निना एक्सप्रेसमध्ये आम्ही प्रवेश करतोय. तुमचा सीट नंबर आहे 46-47-47-48. ओके. Yeah, I know that. No. ओके, आता बर्निना एक्सप्रेस सेंट मॉरिट्स स्टेशन मधून सुटलेली आहे. बघूया आपल्याला पुढे काय काय ते छान छान दृश्य दाखवणार आहे ते. हे बघा, सुंदर दृश्य. तर मी काही जास्त बोलणार नाहीये. चांगली दृश्य दिसली तर फक्त ह्यात टिपणार आहे कारण माझ्याकडचे सर्व शब्द संपलेले आहेत. लाईन्स स्टीवन आपण बघितल्या ना, त्या लाईन्स आता जवळ आहेत बघ डोंगरावरती. काहीतरी बांधकाम आहे बहुतेक. खिडक्यासारखे दिसतात काहीतरी. हा, म्हणजे अॅव्हलांच वगैरे आला पाहिजे नाही म्हणून काय बॅरियर असतील का. बघूया आता इकडनं अजून झूम करते ते. कोण जाणकार असेल ते आम्हाला सांगा जरूर. हे डोंगरावरती काय कसल्या लाईन्स आहेत काही समजत नाही. बघा, काहीतरी मानव निर्मितच दिसतंय ते. एक स्टेशन आलेलं आहे आता. बर्निना एक्सप्रेस काही स्टेशन्स घेते. म्हणजे हे बघा, इकडनं सुटून सेंट मॉरिट्स वरून सुटून ती तिरानोला जाते. म्हणजे जवळपास 1175 मीटर उंचीवरून आपण तिरानोची उंची आहे 429 मीटर इतकं खाली उतरणार आहोत. ही वेगवेगळी स्टेशन्स घेत घेत आणि असे सुंदर दृश्य पाहत पाहत. हे बघा, ती वळण घेत जात आहे आपली ट्रेन. इकडे एक नदीचं पात्र दिसत आहे, खूपच विशाल आहे. आता उन्हाळा आहे त्यामुळे सुकलेलं आहे, फक्त थोडासा झऱ्यासारखा वाहत आहे पण त्याला देखील बराच फोर्स आहे. खूप मोठी नदी दिसते ही. आणि वर तुम्ही बघाल तर एक ट्रेन जाते बघा. ती बर्निना एक्सप्रेस असेल किंवा कोणती तरी असेल. लाल रंग तर आहे यांच्याकडे. इकडे ठिकठिकाणी हा बर्फ जमा झालेला तुम्ही बघू शकता झाडाच्या बुंध्याजवळ. हा बघा, पाणी आहे आणि बर्फ देखील आहे. केबल कार मध्ये आम्हाला जायचं होतं पण वेळ खूप कमी पडला त्यामुळे आम्ही जाऊ शकलो. वर ज्या लाईन्स आपल्याला दिसल्या होत्या त्या बहुतेक ह्या बॅरियर्स प्रमाणेच आहेत. बहुतेक ॲव्हलांच वगैरे येतं तेव्हा त्याचा जोर कमी करण्यासाठी असावेत असं स्टीवनचा अंदाज आहे. कोण जाणकार असतील तर नक्की सांगा. बर्निना एक्सप्रेसच्या एकदम मागच्या डब्यात आम्ही आहोत त्यामुळे इकडनं देखील हा व्ह्यू बघा. ट्रेनच्या मागे असा आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर व्ह्यू आहे एकदम. आता बर्फातूनच जाते गाडी बघा. बाजूला कसं बर्फ एकदम थिक लेअर आहे जमिनीवरती. बघू शकता एकदम आता बर्फाळ प्रदेशातून जाते बहुतेक. सर्व लोक उभे राहून फोटो व्हिडिओ करत आहेत. बर्निना एक्सप्रेस हे नाव बर्निना ह्या हायेस्ट पीक वरून देण्यात आलेलं आहे जे 4049 मीटर उंच आहे. म्हणजे एव्हरेस्ट पेक्षा अर्धा आहे जवळजवळ. आणि इकडे बघा गोठलेलं एक सरोवर आहे इकडे. आमची गाईड सांगत होती. हे बघा, हे सरोवर पूर्ण गोठलेलं आहे. सीन बघा कसा आहे. थोडंसं पाणी आहे आणि बाकी सर्व बर्फ.
Yo tengo el chip que me ओके, आम्हाला 5-10 मिनटं ट्रेनच्या बाहेर जायची मुभा देण्यात आलेली आहे. जायला सांगितलं आणि फोटो वगैरे काढायचं सांगितलंय. वा, सुंदर दृश्य एकदम. खालून अजून एक ट्रेन जाते. वा, 3-4 झरे वाहत आहेत तिकडे. स्टीव्हनला बर्फाला हात लावायचा होता, पण इकडे बर्फ जवळपास कुठे दिसत नाहीये. त्या बाजूने आपण जाऊन बघूया. लेक आहे खाली. हा, लेक आहे. ह्या बाजूने तर दिसत नाहीये, पण त्या बाजूने आहे का बघूया स्टीव्हन. क्विकली पटकन 10 मिनिटं तर आहेत. ट्रेनच्या पुढच्या भागात आहे का बघूया बर्फ. हा, हे बघा 2091 एवढी हाईट आहे, म्हणजे 6860. ओके, सर्व लोक बाहेर उतरलेत आणि ह्या सुंदर दृश्याचा आस्वाद घेत आहेत. आम्ही पुढे जाऊन बघतो पटकन बर्फ कुठे खाली आहे का. मुश्किल वाटतंय, ऊन पण जास्त आहे इकडे, पितळलं असेल. बघूया. स्टीव्हन धावत गेलेला आहे, मात्र आजूबाजूला बर्फ असेल नाही आहे ना. हा, इकडे जवळपास कुठे असेल असं नाही वाटत. मुश्किल आहे. चला आता आम्ही परत आत जातो. चांगला अनुभव होता. बघा कसं स्टेशन आहे. रेस्टॉरंट अल्प ग्रम बुफे. आमचा शेवटचा डबा आहे. शेवटच्या डब्यात जाऊया. वेगळं आहे अजून. लोकांना भीती वाटते, कारण इकडे समजा ही ट्रेन सुटली तर काही तास इकडे थांबावं लागेल दुसरी ट्रेन येईपर्यंत. त्याशिवाय सुटका होणार नाही. आता बऱ्यापैकी मंडळी आत चढलेली आहे. आम्ही देखील आतच जातो आता. बनीना एक्सप्रेस. बघा, ओ पाणी कसं नितळ काच, एकदम पाणी आहे. आमच्या भाषेत म्हणतो नितळ कास, मराठीत काय म्हणतात, एकदम नितळ पाणी. वा. बनीना एक्सप्रेसची सफर आता जवळपास समाप्त होत आलेली आहे आणि त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी आहे बघा. त्यामध्ये चॉकलेट्स आणि हा एक डबा दिसतोय. बनीना एक्सप्रेसचा एक डबा आणि टीचं पॅकेट, टेट्रा पॅक दिलेलं आहे. छान. बघा, आतमध्ये अशा प्रकारचे चॉकलेट्स आहेत रॅप केलेली. हे बघा, हे बघा इकडे खोऱ्यात वसलेलं हे गाव किंवा शहर तुम्ही बघू शकता. इकडे आजूबाजूला डोंगर आहेत आणि आतमध्ये हे गाव आहे. कसलं सुंदर ठिकाणी हे लोक राहत आहेत. झरा देखील वाहत आहे तिकडे. नदी, छोटीशी नदी. जवळपास आता ही सफर समाप्त होत आलेली आहे. स्टीव्हन, कसं वाटलं? वर्थ होता एक्सपिरियन्स? जरूर वर्थ होता. बर्फातून जेव्हा गाडी जाते माउंटन्स वरून, अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे आपण नेहमी बोलतो स्विस अल्प्स, आज प्रत्यक्ष ते अल्प्स मध्ये एकदम पीक वर जाऊन 4000 मीटर वरती जाऊन बाजूला पडलेला बर्फ पाहिला आणि सगळे अल्प्स एकदम जवळून पाहिले. सुपर एक्सपिरियन्स होता. माझ्या मते तुम्ही जर याल इथे आणि तुम्हाला चान्स मिळाला तर जरूर बनीना एक्सपिरियन्स करा. 1 दिवसाचा आहे, 13 तास जातात, परंतु छान एक्सपिरियन्स आहे. सुंदर एक्सपिरियन्स. थोडासा एक्सपेन्सिव्ह सांगता येईल, पण अनुभव जो मिळतो त्याच्या बदल्यात तो तर भन्नाटच आहे. आणि स्वित्झर्लंडला तुम्हाला वेगळ्या विजाची गरज नसते. स्वित्झर्लंडला त्यांची करन्सी जरी वेगळी असली तरी युरो देखील चालतात आणि शेंगेन विजामध्ये ते इन्क्लुडेड आहे. बघा पुन्हा एकदा सुंदर दृश्य.
त्या लेकच्या जवळून आमची आता ट्रेन जाते. सुंदर पाणी आहे बघा. आता आमची ट्रेन जवळपास खाली उतरलेली आहे डोंगरावरून. आता आमची ट्रेन समुद्र सपाटीच्या लेवलला आलेली आहे बघा. डोंगर वरती आहे. ट्रेन आता एकदम जमिनीच्या लेवलला आहे. पूर्ण एक राऊंड घेतल्यासारखं दिसते. त्या ब्रिज वरून आली आणि त्याच्याच खालून जाते. ओके मंडळी, अशा प्रकारे आमची बनिना एक्सप्रेस आणि स्वित्झर्लंडची सफर समाप्त झालेली आहे. आम्ही टिरानो ह्या इटलीतील एका स्टेशनवरती आता उतरलेलो आहोत. इकडनं आमची बस असणार आहे मिलानसाठी, ताबडतोब असणार आहे असे आमची गाईड बोलली. अजूनही तुम्ही स्विस आल्प्स तुम्हाला दिसत आहे तिकडे बाजूला बघू शकता. चला जाऊया. सर्व मंडळी उतरलेली आहे इकडे आणि हे बघा सुंदर वातावरण आहे. ऊन नाहीये. लाकडांनी भरलेली एक वॅगन तिकडे दिसते आपल्याला. इकडे देखील एक आहे. आता आम्ही जाणार आहोत मिलान.